श्रोतेहो, कर्करुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक, भावनिक आणि विविध प्रकारे सहाय्य करणाऱ्या आधार रेखा प्रतिष्ठानच्या या सगळ्या जणी कार्यकर्त्या आहेत. याच संस्थेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केले संस्थेच्या संस्थापक सचिव रश्मी जोशी यांना. रश्मीताई, नमस्कार. नमस्कार. आधार रेखा प्रतिष्ठान याची स्थापना कशी झाली आणि त्याचा उद्देश काय? आधार रेखा प्रतिष्ठान याची स्थापना असं काही खरं म्हणजे मनात नव्हतं की असं काही कॅन्सर पेशंटसाठी आपण काम करू. पण माझे पती अरविंद जोशी यांना एक प्रकारचा रक्ताचा कर्करोग झाला. आणि त्यांच्यासाठी जेव्हा आम्ही डॉक्टरकडे जायचो, हेमॅटो ऑन्कॉलॉजिस्टकडे जायचो, अतिशय प्रसिद्ध असे ते हेमॅटो ऑन्कॉलॉजिस्ट होते, तर त्यांच्याकडे जेव्हा आम्ही ट्रीटमेंटसाठी किंवा सल्ल्यासाठी जायचो तेव्हा अपॉइंटमेंट घेतल्यानंतर सुद्धा 1-2 तास 2.5 तास आम्हाला तिथे त्यांचे म्हणजे अर्थात ते खूप व्यग्र असायचे. त्यामुळे तिथे वाट बघायला लागायची त्यांच्या वेटिंग रूममध्ये. आणि तिथे आमच्यासारखे अनेक जण आजूबाजूला बसलेले आम्ही बघायचो, पण कोणीच एकमेकांशी बोलायला तयार नसायचं. खरं म्हणजे प्रत्येकजण त्याच्यातूनच जात होता. प्रत्येकाला किमोचे साईड इफेक्ट्स होत होते, प्रत्येकाला डाएटविषयी शंका होत्या, प्रत्येकाला मानसिक धैर्य कसं ठेवायचं कळत नव्हतं. आर्थिक विवंचना पण असते खूप मोठी, पण कोणीच एकमेकांशी खुलेपणाने किंवा मोकळेपणाने बोलत नव्हतं. त्यावेळेस मनात आलं की जर असे सगळेजण आपण एकत्र आलो तर आपल्याला काहीतरी करता येईल का, एकमेकांचे अनुभव शेअर करता येतील का. म्हणजे एका परीने मदत गटासारखं सुरू करायचं होतं, सेल्फ हेल्प ग्रुप म्हणतात. हां, म्हणजे बेसिकली फक्त एकत्र येऊया असं म्हणून आम्ही एक दिवस सभा बोलवली अशा सगळ्यांची. आणि त्याला खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. म्हणजे ठाण्यात घेतली आम्ही ती, पण वेस्टर्न साईडचे लोक, बदलापूर, अंबरनाथपर्यंतचे लोक त्याला आले होते. आणि प्रत्येकाने आपले अनुभव त्या दिवशी त्या सभेमध्ये सांगितलं. 1-1.5 तास तरी चालेल का नाही सभा असं वाटलं. ती 3 तास झाले तरी चालूच होती. आणि आमच्या सुदैवाने त्याला डॉक्टर हरिकांत भानुशाली, जे एक मोठं वैद्य क्षेत्रातलं व्यक्तिमत्व होतं, तर ते आलेले होते. आणि त्यांनी आम्हाला सल्ला दिला की जर तुम्हाला असं काही काम करायचं असेल तर व्यवस्थित संस्था चालू करा आणि या संस्थेमार्फत तुम्ही काम करा. तेव्हा मग आम्ही हे अशी संस्था स्थापन करायचं ठरवलं. बरं, पण मग संस्था स्थापन केल्यानंतर आपल्याला कर्करुग्णांना सहाय्य करायचं हे एक निश्चित होतं, पण कशा प्रकारे मदत करावी हे कसं ठरवत गेलात? सुरुवातीला असं खूप निश्चित नव्हतं, थोडं चाचपडतच होतं. म्हणजे काय लागतंय आपल्याला, मग त्याप्रमाणे आम्ही तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित करायचो. आम्ही कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्स घेतले, आम्ही आरोग्य जत्रा भरवली होती, आम्ही वेगवेगळे डायटिशियनला बोलवलं होतं, आम्ही स्पर्धा घ्यायचो वेगवेगळ्या. म्हणजे असं जसं सुचेल त्याप्रमाणे आम्ही वेगवेगळे उपक्रम करत होतो. कारण त्याच वेळेस अरविंद जोशींची ट्रीटमेंट पण चालू होती, त्यामुळे त्यांची तब्येत कशी आहे याच्यावर थोडंसं अवलंबून असायचं सगळं. आणि योग वर्ग पण त्यावेळेस आम्ही चालू केले होते. तशा सगळ्या गोष्टींना सुरुवात केली होती, पण अजून त्याला एक असं डेफिनेट रूप असं आलेलं नव्हतं. म्हणजे ज्या संकटातून किंवा ज्या समस्येला तुम्ही स्वतः तोंड देत होतात एक कुटुंबीय म्हणून, त्या सगळ्या लक्षात घेऊन त्याची उत्तरं शोधता शोधता इतरांना सुद्धा मदत कशी करता येईल अशा प्रकारे या कामाला आकार पुढे येत गेला असं म्हणता येईल. हो, नक्कीच. आता 12 वर्ष म्हणजे एक तप या कामाचं तुमच्या पूर्ण होतंय, तर हे खरोखरच सातत्याने अशा प्रकारे काम करत राहणं हे विशेष आहे. तर आता कोणत्या स्वरूपाचं काम सुरू आहे सध्या? एक 17 साली अरविंद जोशी आपल्याला सोडून गेले आणि त्याच्यानंतर मग 18 साली हे चालू ठेवावं का नाही अशा संभ्रमात मी होते. पण त्यानंतर आला करोना आणि मग करोना काळात असं लक्षात आलं की परत एकमेकांशी संबंध असणं किंवा एकमेकांबरोबर काहीतरी आपलं कम्युनिकेशन, संवाद असणं खूप आवश्यक आहे. आणि मग त्या काळात आम्ही एक अशी लेक्चर सिरीजसारखं सुरू केलं आणि जवळजवळ 24-25 मंगळवार सलग आम्ही वेगवेगळ्या लोकांना बोलवत होतो आणि एक ऑनलाईन संवादमाला घेतली आणि त्याच्यातनं परत एकदा आम्ही सगळे एकमेकांशी जोडलं गेलो.
त्याच काळामध्ये असं झालं की पब्लिक ट्रान्सपोर्टनी हॉस्पिटलला जाणं खूप कठीण झालं होतं. एक वेळ रुग्णाला तिकीट मिळायचं, पण त्याच्याबरोबरचा जो केअरटेकर असतो त्याला रेल्वेचं तिकीटसुद्धा मिळू शकत नव्हतं. अशी बंधनं होती त्यावेळेस. मग त्यावेळेस पब्लिक ट्रान्सपोर्टनी जाणं खूप कठीण होतं, किंवा दरवेळेस आता ज्याला रेडिएशन घ्यायचं आहे त्याला सलग 20-20, 25-25 वेळा जायला लागतं. मग अशा वेळेस टॅक्सी करून जाणं सुद्धा खूप कठीण आहे. मग ह्या वेळेस आम्ही त्यांना वाहतुकीची सेवा द्यावी असं आमच्या मनात आलं, आणि या आधार रेखा प्रतिष्ठानतर्फे आम्ही ठाण्याहून टॅक्सीची सेवा चालू केली, ज्याच्यामध्ये पेशंट आणि त्याच्याबरोबर त्याचा एक नातेवाईक केअरटेकर असे 2 पेशंट आणि 2 नातेवाईक त्याचे जाऊ शकतात. आणि ही सेवा आमची तेव्हा जानेवारी 2021 पासून चालू झाली. नुकतीच आम्ही खारघरलाही सुद्धा ही सेवा द्यायला लागलो, आणि खूप याला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. म्हणजे अतिशय आवश्यक अशी ही गोष्ट आहे, कारण एक वेळ जाताना माणूस जाऊ शकतो, पण ट्रीटमेंट घेतल्यानंतर आणि पूर्ण दिवस टाटा हॉस्पिटलमध्ये घालवल्यानंतर संध्याकाळी परत येणं हे खूप जिकिरीचं असतं. बरोबर. आणि वाहन मिळणं त्यातही वेळ जातो. बरोबर. त्यापेक्षा हे जर का नक्की ठरलेलं असेल तर तुलनेनं सोपं होत असतं. आम्ही अपॉइंटमेंट प्रमाणे त्यांना नेतो आणि त्यांचं काम झालं की त्यांना परत घेऊन येतो. हे सगळं वेळापत्रक आखणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, की कोणाला किती वाजता रुग्णालयात जायची गरज आहे त्यानुसार तुम्ही ते सगळं ठरवता. हो, त्याचं एक वेगळी सिस्टीमच आम्ही बांधलेली आहे. आमच्या बरोबर 7 ते 8 टॅक्सी ड्रायव्हर्सना बांधलेला आहे, आणि जसं अपॉइंटमेंट असेल त्याप्रमाणे त्यांना घेऊन जातो. सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री जवळजवळ 11 वाजेपर्यंत ही सेवा आमची उपलब्ध असते. पण मग याचा फॉलोअप सुद्धा घेता का, की म्हणजे रुग्णांना सोडून ती टॅक्सी व्यवस्थित घरी आली वगैरे, किंवा असं तुम्हाला कळवतात का? हो, म्हणजे रुग्ण हॉस्पिटलला पोचला की तो आम्हाला, आमचा ग्रुप आहे त्याच्यावर तो मेसेज टाकतो की मी पोचलो आहे, मी घरी आलेलो आहे. त्यामुळे त्याचा फॉलोअप कायम चालू असतो. आणि जेव्हा त्याला जायचं असतं तेव्हा त्याला एक तर टाटा रुग्णालयाचं ID असणं त्याच्याजवळ सुरुवातीला जेव्हा तो नोंदणी करतो तेव्हा महत्त्वाचं आहे. आणि दरवेळेस अपॉइंटमेंट स्लिप पण त्याला त्याच्यात टाकायला लागते, आणि त्यामुळे म्हणजे सतत त्याच्यावर एक नजर असते आपली, की आपल्या संपर्कात असतात ते सगळे. बरोबर. पण मग याच्यासाठी काही आपण शुल्क आकारता संस्थेतर्फे, की कसं आहे? मुद्दाम सांगावं असं वाटतं की आधार रेखा प्रतिष्ठानचं कुठल्याही उपक्रमात कुठल्याही प्रकारे फी किंवा कुठल्याही प्रकारे म्हणजे आर्थिक मदत किंवा मोबदला घेतला जात नाही. म्हणजे हे पूर्णपणे निःशुल्क सेवा, पूर्णपणे निःशुल्क या दृष्टिकोनातूनच तुम्ही करता. पेशंटने आम्हाला कळवलं की मी जाऊन आलो की आम्ही ड्रायव्हरना त्याचे जे काय पैसे झालेले असतात किंवा जे ठरलेलं आहे आमचं त्याप्रमाणे आम्ही त्यांना भाडं मोबदला देतो. बरं. या गेल्या 5 वर्षातला काही एखादा अनुभव सांगाल का, की एखाद्या रुग्णाला खरोखरच अत्यंतिक गरज आहे, खूप कठीण होतं, आणि त्यावेळेला त्यांना मिळालेली चांगली सेवा, त्याची पावती त्यांनी दिली असेल तर? नक्कीच. कारण काय, अनेक वेळा अत्यवस्थ असतो रुग्ण किंवा किमोथेरपी चालू असते, त्यामुळे त्याला वॉमिटिंग होत असतं. पण अशा वेळेस कधी म्हणजे आमचे जे आधार सारथी म्हणतो आम्ही त्यांना, टॅक्सी ड्रायव्हर, ते कधी तक्रार करत नाहीत. एक लहान मुलगी आहे की जिचा दुर्दैवाने पाय ॲम्प्यूट करायला लागलेला आहे, पण तिला उचलून त्या टॅक्सीमध्ये बसवणं आईसह, त्यांना घेऊन येणं, कधीतरी रुग्णाला बसून जाणं सुद्धा शक्य नसतं. मग अशा वेळेस त्यातल्या त्यात ॲडजस्ट करून त्या रुग्णाला झोपायला सोय होईल, कारण आमची काही ॲम्ब्युलन्स नाही आहे, पण त्यातल्या त्यात त्याला कम्फर्टेबल होईल, झोपता येईल असं बघतात ते सगळे जण. आणि एकमेकांना रात्री 11 वाजले तरी ते तिथे बरोबर येतात. असं घडलेलं आहे की म्हणतात पेशंट की 10 वाजता संपेल, किमोथेरपी एकदा चालू झाली की ती दिवसभर चालते, संध्याकाळी 10ला संपेल, 9ला संपेल, 11 वाजतात, 12 वाजतात, रात्री 2 वाजता सुद्धा एकदा पेशंटना परत घेऊन आलेले आहेत. अच्छा. असे वेगवेगळे अनुभव आहेत. नवरा बायको दोघंही एकाच वेळेस ट्रीटमेंट घेत आहेत आणि त्या टॅक्सीने जात आहेत, असं पण म्हणजे आहे. मला वाटतं ते जे तुमचे आधार सारथी म्हणताय ते सुद्धा एका परीने आपोआपच भावनेने या सगळ्यांशी जोडले जातात. हो, अतिशय. मनात कुठेतरी एक करुणा निर्माण होते, त्यातूनच ही अशा प्रकारची सेवा, जरी मोबदला त्यांच्या सेवेचा ते घेत असले तरी सुद्धा ते मनापासून करणं
आणि म्हणूनच आम्ही त्यांचा विशेष सत्कार करतो. आम्ही एक अच्छा. फाउंडेशन डे जो साजरा करतो हा. मे महिन्यात आधार रेखाचा, त्या फाउंडेशन डेला आम्ही त्यांना सगळ्यांना बोलवतो आणि त्यांचा अगदी जाहीर सत्कार करतो. त्यांना काहीतरी खास विशेष भेट देतो, कारण बाकी तर त्यांना टॅक्सीचा मोबदला मिळालेला असतो. बरोबर. पण त्यांचं हे जे आउट ऑफ द वे जाऊन काम करणं आहे किंवा सेवा देणं आहे, त्याचं सगळ्या कौतुक समाजाने करतात. त्याचं नोंद घ्यावी ही त्याच्या मागची भावना आहे. वा, कर्करुग्णांसाठी ही फार मोठी मदत आधार रेखातर्फे केली जाते. आणखी तुमच्या काही उपक्रमांविषयी आम्हाला सांगाल का? जरूर. आता कर्करुग्ण जरी बरा झाला तरी एक प्रकारचं मनावर दडपण असतं की तो रिलॅप्स होईल का, किंवा त्यांनी जे औषधोपचार घेतलेले असतात त्याचे साईड इफेक्ट्स खूप वेळ शरीरात रेंगाळत राहतात. मग या सगळ्यासाठी त्यांना एक थोडीशी आधाराची जरुरी असते. आणि म्हणून आम्ही एक सपोर्ट ग्रुप चालू केला आहे, आधार मैत्र या नावाने. बरं. आणि दर आठवड्याला आम्ही भेटतो. त्याच्यात मुख्यत्वे सर्व्हायव्हर्स आहेत किंवा त्यांच्या घरचे, म्हणजे दुर्दैवाने जर पार्टनर सोडून गेलेला असेल तर पार्टनर आहे त्याला एक सपोर्ट मिळावा या दृष्टीने तो सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. असं दर बुधवारी आम्ही भेटतो. तिथे आम्ही कुठलाही कर्करोग किंवा आजार याच्याविषयी बोलत नाही, तर वेगवेगळे विषय ठरवलेले असतात. कधी बाहेरून कोणाला निमंत्रित करतो, तिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे छंद जोपासतो. कधी आम्ही ठरवून नाटक सिनेमाला जातो, बरं. कधी जेवायला जातो, पिकनिकला जातो वर्षातनं एकदा. पिकनिकला अर्थात सगळेच जण जातो. पण अशी एक सपोर्ट, म्हणजे आम्ही आहोत सगळे तुमच्याबरोबर, आम्ही एक साथ आहोत सगळे. कारण याच्यात जर आले नाही, 2 बुधवार एखादा जण आला नाही तर लगेच त्याचं लक्षात येतं आणि विचारपूस केली जाते. हो. किंवा त्याला काही पर्टिक्युलर त्रास होत असेल तर तो सांगतो की असं होतंय, मी काय करू, कुठे जाऊ. त्यामुळे मदत त्या मिळू सल्ला शकेल. सहज मिळू शकतो अनुभवात नाही इतरांच्या. वा. तर ह्या दृष्टीने आमचा तो आधार मैत्रचा दर बुधवारी असा तो ग्रुप चालतो, सपोर्ट ग्रुप. म्हणजे एका परीने मानसिक दिलासा देणं, भावनिक आधार देणं या प्रकारचं हे काम झालं. मानसिक आधाराबद्दल तुम्ही आत्ता म्हणालात, तर तसे आम्ही काही प्रोफेशनल काउन्सिलर नाहीत. म्हणून आता आम्ही प्रोफेशनल काउन्सिलर जे असतात, म्हणजे नुसते सायकॉलॉजिस्ट नाही तर ऑन्को सायकॉलॉजिस्ट, बरं. यांना आम्ही बोलवतो आधार रेखामध्ये. एक विशिष्ट दिवशी अपॉइंटमेंट घेऊन कर्करुग्ण किंवा कर्कयोद्धा, म्हणजे जो बाहेर आलेला आहे सर्व्हायव्हर, किंवा त्यांच्या घरचे लोक, कारण नेहमी घरचा जो सपोर्टर असतो ना त्याला मला वाटतं जास्त याची आवश्यकता असते. कारण थोडंसं आपली सहानुभूती किंवा आपलं प्रेम त्या कर्करुग्णाबद्दल असतं, पण जो केअरटेकर असतो त्याला ते पण प्रेशर असतं, आर्थिक प्रेशर असतं, आणि त्याला मानसिक धैर्य खूप मोठं ठेवावं लागतं. त्या सगळ्यांसाठी म्हणून आम्ही एक समुपदेशनाचा सोय आता केलेली आहे आधार रेखातर्फे. आधार रेखा प्रतिष्ठानतर्फे अरविंद जोशी यांच्या स्मृतीमध्ये आधार संवादमाला या नावाने वर्षात एकदा तज्ज्ञांची व्याख्यानं आम्ही आयोजित करतो. ही व्याख्यानंसुद्धा आरोग्यविषयक अशी असतात. आत्तापर्यंत याच्यामध्ये उदय निरगुडकर, शरद पोंक्षे, वंदना अत्रे, डॉक्टर अभिजित सोनवणे, डॉक्टर अंजली जोशी, पद्मश्री डॉक्टर राजेंद्र बडवे असे अनेक दिग्गज मंडळी येऊन गेली आहेत. आणि ह्याच्यातनं सुद्धा समाज प्रबोधन खूप मोठ्या प्रमाणात होतं. मग अशी तुम्ही उल्लेख केलात तो योग वर्गाचा, तर कर्करुग्ण ज्यावेळेला उपचार घेत असतात त्यावेळेला सुद्धा काही प्रमाणात त्यांना योगोपचार सुद्धा उपयुक्त ठरतो. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही मदत करता, त्याबद्दल सांगा. आम्ही योग वर्ग आधार रेखा प्रतिष्ठानतर्फे आणि घंटाळी मित्रमंडळातर्फे संयुक्तपणे घेतले जातात. आधार साधना असं त्याला नाव दिलेलं आहे. आणि जे साधक आहेत ते आठवड्यातनं 3 दिवस तिथे येतात. त्यांच्या काही ज्या लिमिटेशन्स आहेत, म्हणजे कोणाचं कुठलं ऑपरेशन झालं आहे, कोणाची केमोथेरपी चालू आहे, हे सगळं लक्षात घेऊन त्यांच्यासाठी खास तिथे योगासनं घेतली जातात, प्राणायाम, आणि ह्याच्याबरोबर अनेक प्रकारचे गोष्टी तिथे चालू असतात की जेणेकरून त्यांना मनोधैर्य त्यांचं टिकून राहील आणि ते फिजिकली ॲक्टिव्ह राहतील. ह्यासाठी आम्हाला वारंवार म्हटलं जातं की ऑनलाईन घेता येईल का, पण माझा असा आग्रह असतो की
यावं प्रत्यक्ष त्यांनी यावं. तिथे आणि करावा. तर त्याच्यासाठी घंटाळी मित्रमंडळाने आम्हाला खूप सहाय्य केलेलं आहे आणि त्यांच्याच जागेमध्ये त्यांच्याच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा वर्ग चालतो. याशिवाय संस्थेमार्फत आर्थिक मदत सुद्धा गरजूंना केली जाते ना, त्याबद्दल सांगा. हो, आता थोड्याफार प्रमाणात आम्ही आर्थिक मदतही गरजूंना करतो. एक विशिष्ट त्याच्यासाठी काही अटी आहेत, त्या रुग्णांनी जर पूर्ण केल्या तर आम्ही त्याला थोड्याफार प्रमाणात आर्थिक मदत करतो. आमचं एक कर्करुग्णांना मदत करण्यासाठी कर्करुग्ण मित्र केंद्र पण आहे, अच्छा. की जिथे आम्ही सगळ्या प्रकारची माहिती त्यांना पुरवतो. म्हणजे ह्या माहिती केंद्रामध्ये त्यांना कुठे सेकंड ओपिनियन घ्यायला जायचं आहे, मी रेडिएशन कुठे घेऊ, मला औषधं कुठे मिळतील, मला घरी नर्स हवी आहे तर ती मिळेल, असे जे काय त्यांना ज्या काय डायटिशियनकडे जायचं आहे तर जे काय त्यांना गरज आहे त्याची माहिती आम्ही पुरवतो. आणि तिथेच आम्ही इतर ज्या आर्थिक मदत करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांचे पत्ते आणि फोन नंबर पण त्यांना देतो. एवढंच नाही तर अर्ज कसा करा, कारण अनेक वेळा त्या लोकांना साधं जेमतेम लिहिता वाचता येत असतं, तर मग त्यांच्याकडनं अर्ज लिहून घेणे, त्याला काय काय जोडायला लागतं ते कागदपत्र, त्याची माहिती देणे, असं सगळं आम्ही त्या माहिती केंद्रामध्ये करत असतो. म्हणजे वन स्टॉप सेंटर सारखं, की त्या ठिकाणी त्यांना सगळी माहिती सुद्धा मिळेल आणि योग्य व्यक्तींकडे पोहोचण्यासाठी तुम्ही त्यांना दिशा देता. अशा प्रकारचं हे खूप महत्त्वाचं काम आहे. कर्करुग्णांना वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य करणं हे तर आहेच, परंतु मुळात या आजाराविषयी माहिती देणं, जनजागृती करणं, त्यासाठी सुद्धा तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असता. हो, एक तर आम्ही वर्षभरात कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्स अरेंज करतो. कारण आपल्याला माहिती आहे की कर्करोग याचे कसा होतो हे अजून कळलेलं नाही आहे, तो कोणालाही कधीही केव्हाही होऊ शकतो. त्यामुळे त्याचं डिटेक्शन होणं, तर लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि लक्षात आल्यानंतर ताबडतोब त्याच्यावर जर वैद्यकीय इलाज चालू झाले तर नक्कीच माणसाचं आयुष्य वाढतं आणि चांगलं आयुष्य त्याला जगता येतं. या दृष्टीने आम्ही कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्स अरेंज करतो. म्हणजे रोगनिदान पहिलं. रोगनिदानासाठी. आणि ह्या कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्समध्ये अर्थात बायकांसाठी मॅमोग्राफी, पॅप्समियर, नंतर ENT सर्जन, जेणेकरून तोंडाचा घशाचा कॅन्सर लक्षात येईल. पुरुषांसाठी मेल सर्जन, प्रोस्टेट ग्लँडचा जर कॅन्सर असेल तर तो लक्षात येतो. रक्त तपासणी, असं वेगवेगळ्या प्रकारे कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्समध्ये तपासण्या होतात. हे कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्स पण आजकाल बरेच अवेअरनेस वाढलेला आहे लोकांचा, त्यामुळे स्वतःहून जाऊन तपासण्या करून घेण्याकडे उच्च मध्यमवर्गीय लोकांचा कल आहे असं म्हणायला हरकत नाही. पण जे स्वतःकडे दुर्लक्ष करतात किंवा आपणहून जाऊन अशा तपासण्या करणार नाहीत, अशांपर्यंत जाऊन आपण पोचावं हा उद्देश आहे आमचा. आणि म्हणून यावर्षी आम्ही रिक्षा चालकांसाठी असा कॅम्प घेतला. मागच्या वर्षी वार्ताहरांसाठी घेतला. ठाण्याच्या जवळ शहापूर नावाच्या गावात जाऊन तिथल्या आजूबाजूच्या खेड्यातल्या ज्या अक्षरशः शेतामध्ये भाजी तोडणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांच्यासाठी कॅम्प केला. आम्ही कचरा वेचणाऱ्या महिलांसाठी अशा प्रकारचा कॅम्प केला. तर शक्यतो अशा लोकांपर्यंत जाऊन पोचायचं आणि तिथे असे कॅम्प्स घ्यायचे असा आमचा एकंदरीत मानस आहे. आणि आता आम्हाला CSR मिळालेला आहे, त्यामुळे जे वेगवेगळ्या कंपन्या आम्हाला मदत करतात या CSRमधनं आम्ही असे कॅम्प, कारण कॅम्प किंवा ही टॅक्सी सेवा याच्यासाठी खूप आर्थिक मदतीची मोठी गरज असते. बरोबर. आणि आता भविष्यातला तुमचा मानस काय आहे? आता आपण ऐकलं असेल, वाचलं असेल की HPV वॅक्सिनेशन हे साधारण 9 वर्षापासून 14 वर्षांच्या मुलींना सध्या आपण हे वॅक्सिनेशन देतो आहोत, ज्याच्यापासून सर्व्हायकल कॅन्सरपासून बचाव करता येतो. कारण सर्व्हायकल कॅन्सर हा एका प्रकारच्या व्हायरसमुळे होतो. तर याच्यासाठी हे वॅक्सिन आलेलं आहे. केंद्र सरकारने सुद्धा आता याला खूप पाठिंबा दिलेला आहे. आता भारतामध्ये हे वॅक्सिन बनायला लागलं आहे आणि ह्या वर्षीपासून आम्ही शाळांमध्ये जाऊन हे HPV वॅक्सिनेशनचं काम चालू करत आहोत. बरं, म्हणजे याच्याविषयीचा प्रचार प्रसार आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार त्याची सर्वात पहिल्यांदा पालकांना आधी याच्याविषयी कल्पना देणार, त्याच्यानंतर त्यांचं संमतीपत्रक घेणार आणि मग ते 2दा द्यायला लागतं.
आज दिलं की 6 महिन्यांनी परत एकदा असं 2 डोस त्याचे द्यायला लागतात. आणि साधारण 9 वर्षापासून 14 वर्षाच्या मुलींना हे सध्या आपण देणार आहोत. वा. या आधार रेखाच्या गेल्या 12 वर्षातल्या कामाला प्रतिसाद जो मिळतो कर्करोगुणांचा किंवा त्यांच्या नातेवाईकांचा, तो कशा प्रकारचा आहे त्याबद्दल सांगा ना. म्हणजे त्यांना खऱ्या अर्थाने किती मोठा आधार मिळालेला आहे? हे तर माझ्यापेक्षा मला वाटतं तुम्ही ॲक्च्युअल रुग्णांना विचारलं तर ते जास्त चांगलं सांगू शकतील. पण मला एक प्रकारचं समाधान मिळतं. म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं होतं की एक मोठी व्हॅक्यूम तयार झालेली होती आयुष्यामध्ये. पतीच्या निधनानंतर सांसारिक जबाबदाऱ्या संपलेल्या होत्या आणि आर्थिक गरज अशी म्हणजे कुठे काही नोकरी करण्याची उरलेली नव्हती. तर अशा वेळेस काय करावं, एवढे दिवसाला 24 तास असतात असं माझ्या त्यावेळेस लक्षात आलं. आणि या सगळ्यातनं मला कुठेतरी नक्कीच एक समाधान मिळतं. आणि हे करत असताना जेव्हा इतरांना कुठेतरी बरं वाटतंय, म्हणजे त्यांच्या उपयोग होतोय. छोट्या छोट्या गोष्टीतनं कोणीतरी पटकन फुलं आणून देतं, कोणीतरी काहीतरी खाऊ आणून देतं, असतं छोटंसं, पण त्याच्यातनं त्यांचं मन कळतं. किंवा एखाद्या कार्यक्रमाला भेटल्यावर ज्या प्रकारे ते येऊन मिठी मारतात, त्याच्यातनं लक्षात येतं की त्यांना नक्कीच त्याच्याबद्दल समाधान मिळत असणार, काहीतरी आधार मिळत असणार. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आयुष्यामध्ये आपल्या एक ठराविक वर्षाची नोकरी किंवा इतर काही व्यवसाय केल्यानंतर किंवा अन्य कारणाने अशी पोकळी निर्माण होते, परंतु त्याच्यातनं हा अशा प्रकारचा मार्ग दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याचा हा खूप महत्त्वाचा विचार तुमचा आहे. म्हणजे सत्कर्मयोगे वय घालवावे म्हणतात तसं तुम्ही ते करता आहात. आणि त्याला अर्थातच तुम्हाला कर्करोगुणांचा, त्यांच्या नातेवाईकांचा, कुटुंबियांचा हा चांगला प्रतिसाद मिळतोय. तर आधार रेखाचं हे काम असंच यापुढेही चालू राहील असा विश्वास वाटतोय. आज ह्या पथनाट्यामध्ये सुद्धा सहभागी झालेल्या ज्या महिला होत्या त्याही काही जणी ह्या प्रत्यक्ष कर्करोगाशी 2 हात करून आलेल्या आहेत आणि काही त्यांचे कुटुंबीय आहेत ज्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या. किंबहुना ज्यांनी लिहिलंय त्या सुद्धा कर्करोगावर मात करून त्या आलेल्या आहेत. म्हणजे ही हिंमत त्यांना या संस्थेने किंवा या गटाने सगळ्या दिली असं म्हणता येईल. रश्मी जोशी, आपण इथे आलात आणि आम्हाला ही माहिती दिलीत संस्थेची, मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.